आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. त्यासाठी इकडची जी टोकन्स काढायची ती मला सोरांगी काढून देणार आहे. सोरांगी एक एक करून टोकन दे माझ्या हातात. सरळ. अजून एक दे. अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार दुसरी फेरी सुपर मार्केट. पहिला क्रमांक आहे 25. दुसरा क्रमांक आहे 23. आणि तिसरा क्रमांक आहे 4. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया दुसरी फेरी सुपर मार्केट. खरेदीच्या आधी थोड्या गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ अपर्णा नंदकुमार वार्डेकर. तुम्ही काय करता? मी हायकोर्टमध्ये सर्व्हिसला होते. स्वेच्छानिवृत्ती घेतली. अच्छा, काय सर्व्हिस करायचं? मी अधीक्षक पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली. ओके, मग आम्हाला आता तुमच्याविषयी सांगा. आता रिटायर झालात, हो. मग आता काय काय करता? तुमचे काही छंद असतील वगैरे? छंद मला फिरायला खूप आवडतो आणि स्वयंपाक खूप आवडतो. भजनी मंडळात जाते सध्या. चालू आहे भजन वगैरे, शिक्षण चालू आहे. शिक्षण आणि सत्संग मंडळ आहे आमचं, समर्थ स्वामी समर्थ सेवा मंडळ. ते करता. आणि फिरायला कुठे जायला आवडतं जास्त? फिरायला तीर्थक्षेत्रांना. तीर्थक्षेत्राला वगैरे जायला आवडतं. अच्छा, ठीक आहे. इथे आता खरेदी करायची आहे तुम्हाला. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. श्रद्धा रवींद्र साने. तुम्ही काय करता? मी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये जॉब करते. अच्छा, आम्हाला तुमच्याविषयी सांगा. तुमचा छंद, आवडी निवडी? छंद म्हटले तर मला सगळेच छंद आहेत. म्हणजे स्पर्धांमध्ये भाग घ्यायला आवडतं, ड्रॉइंग, रांगोळ्यांमध्ये भाग घ्यायला, फ्लॉवर पॉट डेकोरेशन वगैरे सगळ्या ह्याच्यात घेते. आमच्या समाजाचे कार्यक्रम होतात त्यामध्ये सगळ्यात घेते भाग. अच्छा, ओके. भरपूर बिझी असणार म्हणजे तुम्ही? बिझी असतेच. हो, जॉब त्यात हे छंद करून आणि छंद पण जोपासायचे. अच्छा, मग टीव्ही वगैरे बघता की नाही? हो, पाहते. कधी वेळ मिळेल तसा पाहते, कारण जॉब करून घरचं करून वेळ कमी मिळतो. टेलिकास्ट असतो तेव्हा पाहते. 3:30 वगैरे बघता? 3:30. पण आजचा आपला शेवटचा भाग आहे. त्यात तुम्ही आहात. पण उद्यापासून धमाल मजा मस्ती चालूच राहणार, कारण आपला होम मिनिस्टर परत येतोय. जाऊबाई जोरात असा नवा सीझन आहे, तो जरूर बघा. हो, नक्की बघणार आणि भाग पण घ्यायला बघणार. अरे वा, जरूर घ्या. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. आणि राऊंड खेळायची त्याच्यासाठी पण बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुम्ही तुमचं नाव आधी सांगितलंच होतं. तुम्ही कोण आहात ते पण मी सांगितलं होतं. एकंदरीत बायकांच्या आरडाओरडावरून कळलं पण लोकांना, हो की नाही? तुमचा धाक दिसतोय इकडे. मग अध्यक्ष आहे ना मी. त्यामुळे आरडाओरडा ओरडता की नाही ना? वेळ आली तर ओरडावं लागतं. हो ना? वेळ खूप वेळ येते का? नाही हो, आमच्या बायका तशा खूप चांगल्या आहेत, कोऑपरेटिव्ह आहेत. हो ना? अच्छा, नाही खरंच कोऑपरेटिव्ह आहे. बरं, आता आम्हाला तुमच्याविषयी सांगा. फक्त तुमच्याविषयी. तुम्ही काय करता? काय करता ते आम्हाला माहिती आहे. इतर काय करता? मी आत्ता गृहिणी आहे, पण पहिल्यांदा मी मंत्रालयात सर्व्हिसला होते. अच्छा. पण तेव्हा मी गरज म्हणून सर्व्हिस केली होती. त्यामुळे गरज संपल्याबरोबर 12 वर्षाच्या नोकरीनंतर मी नोकरी सोडून दिली. पण मला रिकामा बसणं आवडत नसल्यामुळे मी काही ना काही उद्योग करत राहिले. म्हणजे घर बसल्या विक्री केंद्र कसली ना कसली माझी चालू असतात. ते मी अजूनही करते. आज आता मी आर्टिफिशियल ज्वेलरी वगैरे विकते. घर बसल्या साड्या विकणे, म्हणजे लेडीज आयटम्स सगळे असतात माझ्याकडे. तसंच जेंट्स साठी जेंट्स रुमाल फक्त ठेवते मी. आणि अशा रीतीने जे जे मला नवं काही दिसेल ते मी होलसेल खरेदी करणं आणि किरकोळ भावात विकणं. म्हणजे खूप नफा नाही, पण महिलांना घर जवळ मिळावं असं. मला कळलं. आणि जेंट्स रुमालच काय ठेवतो तुम्ही? लेडीज येणार, ते सगळे खरेदी करणार, मग पुरुषांना घाम. बरोबर आहे. आणि मग रुमाल, हो की नाही? बरोबर आहे. ही आयडिया आवडली मला. पण तुम्ही मला डिस्काउंट द्याल ना? निश्चित. मला समजा ज्वेलरी वगैरे कोणासाठी द्यावीशी वाटली कोणाला, हो जरूर मी येईन तुमच्याकडे. म्हणजे अगदी याच. मला बहुतेक रुमालाची गरज नाही पडणार ना? नाही पडणार. बरं, ठीक आहे. ते आता मग खरेदी करायची सवय असणार तुम्हाला? आहे. होलसेल मध्ये खरेदीची सवय, किरकोळ मध्ये नाहीये. अरे वा, इकडे पण बिंदास होलसेल मध्ये खरेदी करा. ऑल द बेस्ट. अच्छा, थँक्यू. चला, गप्पा मारून झाला. आता वेळ झाली दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर काही वस्तू असणार, मी तुम्हाला एक बजेट देणार. 1 मिनिटाची वेळ, 1 मिनिटाच्या आत त्या वस्तूंची खरेदी करायची. ज्यांच्या खरेदीची किंमत मी दिलेल्या बजेटच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. आजचं बजेट आहे 950 रुपये. वेळ आहे 1 मिनिटाची. जी 1 मिनिटाची वेळ सुरू होतीये आता. 3:30. चला, एका हातात एक वस्तू. खरेदी करून झाली. करूया आता खरेदीची टोटल.
तिघींच्याही खरेदीची टोटल माझ्या हातात आहे. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली. विजयाताईंनी खरेदी केली 413 रुपयांची, श्रद्धाताईंनी खरेदी केली 674 रुपयांची आणि अपर्णाताईंनी खरेदी केली 738 रुपयांची. त्यामुळे विजेते आहेत अपर्णाताई. ठीक आहे तुमची खरेदी. सांगा कसं वाटतंय तुम्हाला, एवढी चॉकलेट्स मिळाली? खूप बरं वाटतंय, आनंद झालाय. म्हणजे आता आनंदाश्रू येत आहे. डोळ्यात दिसते तुमचे ते. एवढी सगळी नातीसाठी घेतलीत? हो, आता नात आहे मला हा. आणि मैत्रिणींना पण द्यायचे. हो ना. वेल विशर्स आहे. मैत्रिणी जास्त आणि मी मुख्य या विजयताईंच्यामुळे इथे आले. हा. त्यांच्यामुळे आले मी इथे. हो ना. त्यांनी मला सांगितलं स्पर्धा आहे या, म्हणजे तुम्ही. हा, आणि मी पण आहे इकडे, हो की नाही? मग मला पण थोडीशी मला देणार. पण सगळ्यांना हो ना? सगळ्यांना वाटूया. द्या. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही एवढी मला सगळी देताय त्याबद्दल. आता पुढची राऊंड घ्यायची. ऑल द बेस्ट. चालेल चालेल, चला धन्यवाद. परत एकदा प्रश्न विचारतो मी. प्रश्न असा विचारला होता, काना मात्रा आकार उकार वेलांटी नसलेलं महाराष्ट्रातलं शहर कोणतं? उत्तर आठवून ठेवा. एपिसोडच्या शेवटी विचारणार. अंदाजे कितीच्या विजेत्या निलिमाताई आणि सुपर मार्केटच्या विजेत्या अपर्णाताई खेळणार आपल्या बरोबर तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायचे. पहिल्यांदाच हवी निवडायचे. दोघींपैकी पहिल्यांदाच हवी कोण निवडणार? ठरवणार याच दोघी. करायचं एवढं, फक्त लंगडी घालायची आपल्याला, पण लंगडी उलटी घालत मागे जायचंय. ज्या ताई सर्वात पहिल्यांदा मागे पोचतील त्यांना संधी मिळेल. पहिल्यांदाच हवी निवडायची वेळ आहे 1 मिनिटाची. साडेमाडे ती सुरू करा. चला लवकर. सावकाश या, सावकाश, पडू नका. साडेमाडे. वेळ संपली, खेळ संपला. निकाल आपल्या समोर आहे. निलिमाताईंच्या आधी अपर्णाताई सर्वात पहिल्यांदा मागे पोचल्या, त्यामुळे अपर्णाताईने संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी की लाल चावी? अपर्णाताईने संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. त्यांना विचारूया कुठली चावी? लाल. लाल चावी नक्की? नक्की. घेऊन टाका. अपर्णाताईंनी घेतली लाल चावी, त्यामुळे निलिमाताईने मिळते हिरवी चावी. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे. चला. पेट्या उघडल्या गेल्या. निकाल आपल्या समोर आहे. अपर्णाताई ठरले उपविजेता, ज्यांना मिळालेली आहे मटकी. टाळ्या. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. जे काय आहे त्याच्यात समाधान आहे. हो ना. एकदम छान. ठीक आहे, आता उसळ वगैरे करा. भरपूर मिसळ करते घरी. उसळ करा. राईट. सहभागी झाला, धन्यवाद त्याबद्दल. धन्यवाद. आणि विजेता ठरल्या निलिमाताई, ज्यांना मिळालेला आहे मायक्रोवेव्ह ओव्हन. बोला कसं वाटतंय? अतिशय अतिशय मनापासून आनंद झालेला आहे आणि तुमच्या सर्वांचे मी आभारी आहे की तुम्ही इथे येऊन जो कार्यक्रम केलात आणि आमचा तो उत्साह वाढवलात. म्हणजे हे जानेवारी महिन्याचं वर्ष सुरू झालं 2011 आणि तुम्ही जो म्हणजे आमचा माझा स्वतःचा सुद्धा आनंद द्विगुणित केलात, त्याबद्दल तुमचे मनापासून सर्वांचे धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. सहभागी झाला, धन्यवाद तुमचे. चला वेळ झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारण्याची. मी प्रश्न असा विचारला होता, काना मात्रा वेलांटी आकार उकार नसलेलं महाराष्ट्रातलं शहर कोणतं? कोणाला येतं? तुम्ही इथे या. तुमचं नाव सांगा. माझं नाव अपर्णा विश्वनाथ दाबके. आणि उत्तर? अहमदनगर. अहमदनगर उत्तर बरोबर आहे. हे घ्या. तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे 3.5 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 57575 वर. झी टॉकीजचा नवा चित्रपट गुलदस्ता येत्या 14 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. तेव्हा तुमच्या संपूर्ण कुटुंबासह जरूर बघा गुलदस्ता. तिळगुळ घ्या हसता हसता सोबत झी टॉकीजचा गुलदस्ता. ठाण्यामधला भाग इथेच संपला आणि आमचा कार्यक्रम पण संपला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही गप्पा गाणी धमाल मस्ती बक्षीस वाटणं सगळं केलं, पण कार्यक्रम संपला. धमाल मजा मस्ती नाही संपणार, ती चालूच राहणार आपल्या पुढच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे होम मिनिस्टर जाऊबाई जोरात. याच वेळेला उद्यापासून म्हणजे संक्रांतीच्या मुहूर्तावर, त्यामुळे बघायला विसरू नका होम मिनिस्टर. आणि जुन्याला पण विसरू नका, ज्याचं नाव आहे साडेवाडे.